मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन यांच्या वतीने आज विविध मागण्यांसाठी नंदुरबार जिल्ह्यात शहादा उपविभागीय कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला होता। प्रलंबित वन दावे ताबडतोब मंजूर करून जमिनीचे वाटप करून सातबारा देण्यात यावा। गायरान व पडीक जमीन करणाऱ्यांच्या नावे करा। गायरान व पडीक जमिनीवरती घरे बांधलेल्या लोकांच्या नावे करून घरकुल योजना लागू करा। वृद्धकाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 3000 रुपये पेन्शन अदा करा यांसह अशा 18 मागण्यांचे निवेदन यावेळी मोर्चेकऱ्यांकडून देण्यात आले। यावेळी मोर्चेकऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। सलाउद्दीन लोहार, STV महाराष्ट्र न्यूज, शहादा। मंडळ अधिकाऱ्यांनी जे रेशन रेतीची तस्करी केली आहे ती तस्करी ताबडतोब थांबली पाहिजे। एका तासामध्ये 25 डंपर या मोलदा गावामधून वापरले जातात, त्याची चौकशी कोणी करत नाही। मंडळ अधिकारी हा सुस्त झालेला आहे, ताबडतोब त्याची चौकशी करा, नाहीतर आम्ही येत्या काळात तीव्र आंदोलन करू।